वेलकम मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयाबद्दल माहिती घेणार आहोत। चला तर मग बोलूया। अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। आई आज घर बंद करताना दाराला कुलूप नव्हतं, मनालाच कुलूप लागलं। उंबरठ्यावर पाय ठेवताना देवघराकडे शेवटचं पाहिलं। आईच्या डोळ्यात पाणी होतं, पण ओठांवर हसू, कारण आई रडली तर मुलगा कमजोर होईल। काही लोक घर सोडतात स्वप्न पाहण्यासाठी, पण काही लोक घर सोडतात जगण्यासाठी। आज आपण बोलतोय त्या लोकांची गोष्ट, जे स्वतःला विसरून कुटुंबाला जगवतात। 18 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन। घर सोडण्याची शेवटची सकाळ, ती सकाळ वेगळीच असते। चहा थंड असतो, घशाखाली उतरत नाही आणि वेळ मात्र फार पटकन जात असते। वडील काहीच बोलत नाही, कारण बोलले तर आवाज तुटेल। आई म्हणते काळजी घे, पण त्या 2 शब्दात संपूर्ण आयुष्य सामावलेलं असतं। हा प्रवास रेल्वेचा नसतो, हा प्रवास आईच्या कुशीतून अनोळखी जगाकडे असतो। प्रवास शरीराचा नाही, प्रवास मनाचा असतो। रेल्वे गर्दी, डब्यात घाम आणि मनात भीती। आजूबाजूला माणसं आहेत, पण ओळखीचा एकही चेहरा नाही। कोणी आपले नाही, पण सगळे आपल्यासारखेच। प्रत्येक डोळ्यात घराची सावली। शहरातलं कठोर वास्तव्य, मोठं शहर स्वप्न दाखवते, पण आधी स्वतःची ओळख काढून घेतं। येथे नाव नाही, फक्त काम आहे। अरे तो बाहेरच आहे, हे शब्द माणसाला आतून मोडतात। एक खोली, 10 माणसं आणि एकच स्वप्न, घरी पैसे पाठवायचे। दिवसभराचे कष्ट, रात्रीचे अश्रू, सूर्य उगवण्याआधी काम, सूर्य मावळल्यानंतरही काम। हात फाटतात, पाय दुखतात, पण मन तक्रार करत नाही। रात्री फोन येतो, बाबा शाळेत बक्षीस मिळाले। डोळ्यात पाणी येतं, पण आवाज स्थिर ठेवून म्हणतो, छान रे बाळा। हे अश्रू कोण पाहत नाही। अपमान, शोषण आणि गप्प राहणं। कधी मजुरी मिळत नाही, कधी पूर्ण मिळत नाही। बोललं तर काम जाण्याची भीती। अपमान गिळून पोट भरावं लागतं। घरी फोन करून खोटे सांगावं लागतं, सगळं ठीक आहे, पण मनात वादळ असतं। महिला स्थलांतरित न दिसणारा संघर्ष। ती बाई वीट उचलते, पाणी भरते आणि पाठीवर लेकरू। ती ना तक्रार करते ना थकते, कारण तिच्या थकण्याला परवानगीच नसते। मुलांचे हरवलेले बालपण, त्या मुलाला खेळायला मैदान नाही, शिकायला शाळा नाही। त्यांचं बालपण कामाच्या धुळीत हरवतं। ते लवकर मोठा होतो, कारण परिस्थिती त्याला वेळ देत नाही। कोरोना, स्थलांतराची जखम, रस्त्यावर चालणारी माणसं, डोक्यावर संसार आणि हातात मूल। ते दृश्य आपण विसरू शकतो का? तेव्हा देशाने पाहिलं, स्थलांतर म्हणजे वेदना। 18 डिसेंबरचा खरा अर्थ, हा दिवस फक्त भाषणासाठी नाही, हा दिवस आहे त्यांना माणूस म्हणून पाहण्याचा, त्यांचा सन्मान करण्याचा, त्यांचे हक्क ओळखण्याचा। ते ओझे नाही, ते देशाची ताकद आहे। घर दूर असलं, पण माणुसकी जवळ ठेवा। आज 18 डिसेंबर, कुणाला तरी नावाने हाका, कुणाला तरी पाणी विचारा, कुणाला तरी माणूस समजा, कारण स्थलांतरित म्हणजे मजबुरीने मजबूत झालेले लोक। म्हणून आजच्या या 18 डिसेंबर स्थलांतर दिवसाच्या सर्वांना, सर्व मजूर कामगारांना, सर्व देश बांधवांना माझ्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा। आणि त्यामुळे जे कामासाठी बाहेरगावी आलेले किंवा कोणी आपल्या आजूबाजूला शेजारी कामासाठी बाहेरून आलेले असतील, तर त्यांना आपण सर्वांनी मान सन्मान दिले पाहिजे। त्यांना पण माणूस म्हणून वागणूक दिली पाहिजे। हीच या स्थलांतरामागे दिवसामागची घोषणा आहे, दिवसामागचा हेतू आहे। आणि आपण सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे। आपण सर्वांना त्या भावनेने पाहिले पाहिजे। हेच या दिवसाची आपण प्रेरणा घेऊया आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याला आपण एक चांगला सहकार्य करूया।
आणि आजचा हा 18 डिसेंबर विभाजन दिवस, स्थलांतरण दिवस याचं आपण आठवण ठेवूया. धन्यवाद.